नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित. त्यातील आपलं जे दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या, हे आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग मुलांनो, आपण सुरुवात करूया वास्तव संख्या या प्रकरणाला. तर बघा, या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण वास्तव संख्या या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. नैसर्गिक संख्या हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो होतोच. तसेच पूर्णांक संख्या, वास्तव संख्या यांचा अभ्यास जो आहे तो आपण मागील इयत्तेमध्ये केलेला होताच. आता या पाठामध्ये आपण शिकणार आहोत की परिमेय संख्येचे जे गुणधर्म आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. आणि अपरिमेय संख्येचे गुणधर्म बघा, परिमेय संख्येचे गुणधर्म, अपरिमेय संख्येचे गुणधर्म आणि करणी म्हणजे काय, तसेच वर्गकरणीची जी तुलना आहे ती देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. आणि वर्गकरणीवरील क्रिया व त्याचे परिमेयकरण इत्यादी आपण ह्या पाठामध्ये सविस्तरपणे त्याचा या सर्व मुद्द्यांचा काय करणार आहोत, सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया आपण या पाठाच्या स्पष्टीकरणाला. तर बघा मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलो, तर नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या यांचा अभ्यास जो आहे तो आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. मग नैसर्गिक संख्या n बरोबर काय, तर नैसर्गिक संख्या हे आपल्याला माहीत आहे, ज्या किती आहेत 1 2 3 4 अशा अनंत संख्या काय आहेत, तर नैसर्गिक संख्या आहेत. मग W बरोबर काय आहे, तर पूर्णांक संख्या संच ज्या आहेत 0 1 2 3 4 अनंत. आणि I बरोबर काय आहे, तर पूर्णांक संख्या संच तो आहे -3 -2 -1 0 1 2 3 ह्या अशा अनंत संख्या, त्याच काय आहे, तर पूर्णांक संख्या संच. आणि ह्या सर्व झाला पूर्णांक संच. आता Q बरोबर किती, तर Q बरोबर परिमेय संख्यांचा संच तो आहे Q छेद P बरोबर Q छेद हा काय आहे, एक संच आहे. आणि Q बरोबर काय आहे, तर O. हे जे आहे ते आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. म्हणून R बरोबर काय होणार आहे, वास्तव संख्या संच होणार आहे. आणि N हा संच W बरोबर W संच I आणि Iचा जो संच आहे तो आहे Q आणि Qचा संच जो आहे तो आहे R. मग परिमेय संख्यामधील क्रमसंबंध जे आहे ते देखील आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, परिमेय संख्यामधील जो क्रम संबंध आहे तो आहे P छेद Q आणि R छेद S. या परिमेय संख्या असून आपल्याला Q हा 0 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. आणि S हा 0 पेक्षा कसा आहे, तर मोठा आहे. म्हणून जर P गुणिले S बरोबर Q गुणिले R, तर आपल्याला इथे सांगायचं आहे P छेद Q बरोबर R छेद S. आणि दुसरं जे आहे ते देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. बघा, P गुणिले S हे मोठे आहेत कशापेक्षा, Q गुणिले R पेक्षा. म्हणून P छेद Q ग्रेटर दॅन R छेद S हे आपण मांडून घेतलेलं आहे. तर R छेद S पेक्षा P छेद Q हा काय आहे, तर मोठा आहे. आणि त्यानंतर जे तिसरं आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. जर P गुणिले S हा Q गुणिले R पेक्षा कसा आहे, लहान आहे, तर P छेद Q बरोबर काय येणार आहे, तर P छेद Q हा R छेद S पेक्षा मोठा आहे. हे आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आणि आता परिमेय संख्येचे जे गुणधर्म आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा, परिमेय संख्येचे जे गुणधर्म आहे ते आपण एका सारणीद्वारे इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, ABC या परिमेय संख्या असतील तर त्याचे गुणधर्म, बेरीज, गुणाकार हे आपल्याला सारणीद्वारे काय करायचं आहे, पाहायचं आहे. म्हणून पहिलं काय येणार आहे आपलं, क्रम निरपेक्षता. दुसरं आहे साहचर्य. तिसरं आहे अविकार. आणि चौथं जे आहे ते येणार आहे आपलं व्यस्त. तर त्याची बेरीज कशी येणार आहे बघा, तर A अधिक B बरोबर B अधिक A. आणि त्याचा जो गुणाकार आहे A गुणिले B बरोबर B गुणिले A असा आपला क्रम निरपेक्षतेचा गुणाकार येणार आहे. आणि आता साहचर्याचा जी बेरीज आहे ती कशी येणार आहे पहा, कंसामध्ये A अधिक B अधिक C, A अधिक कंसामध्ये B अधिक C. आणि त्याचा जो गुणाकार आहे तो येणार आहे A गुणिले B आणि गुणिले C बरोबर A गुणिले कंसामध्ये B गुणिले C. आणि आता अविकारक
याची जी बेरीज आहे ती अशी येणार आहे ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए बरोबर ए. मग ए गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए बरोबर किती येणार आहे तर 1 येणार आहे. म्हणून आता व्यस्त जो आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत. तर व्यस्त जे आहे व्यस्तचं आपण इथे घेतलेलं आहे ए अधिक कंसामध्ये वजा ए कंस पूर्ण बरोबर 0. मग ए बरोबर 1/ए गुणिले काय येणार आहे तर 1. म्हणून ए हा जो आहे शून्याचा काय नाही आहे तर संच नाही. तर मग अशा प्रकारे आपण सारणीद्वारे काय केलेलं आहे तर सारणीद्वारे आपण हे जे चारी घटक जे आहे ते आपण अभ्यासलेले आहे. आता पुढील प्रमाणे देखील आपण इथे काय करणार आहोत तर इथे आपण कोणत्याही परिमेय संख्याचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते हे आपण शिकलेलो आहोत. आता ते आपण थोडक्यात पाहूयात. बघा खंडित रूप कसं आहे 2/5 बरोबर किती येणार आहे 0.4 आणि अखंड आवर्ती रूप जे आहे ते कसं येणार आहे बघा 17/36 बरोबर 0.4722 असेच काय येणार आहे तर त्याची आवर्ती म्हणजे सारखे सारखे जे अंक येणारे आहेत ते तिथे येणार आहेत. म्हणून बरोबर किती आहे तर 0.472 यालाच काय म्हटलं आहे की अखंड आवर्ती रूप आणि याला खंडित रूप असं म्हटलेलं आहे. मग आता आपण खंडित रूप आणि अखंडित आवर्ती रूप हे आपण देखील आता थोडक्यात पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. तर खंडित रूपमध्ये बघा वजा 7/64 बरोबर किती येणार आहे याचा जो भागाकार आहे तो आहे 0.10937 आणि अखंडित आवर्ती रूपचं 33/26. आता याचा जर भागाकार आपण केला तर काय येणार आहे 1.269307693007 म्हणजे पुन्हा पुन्हा काय येणार आहे तीच संख्या जी आहे भागितल्यानंतर येणार आहे. म्हणून 1.26923007 हे त्याचं काय आलेलं आहे तर भागाकार आलेला आहे. आता बघा आपण एक इथे उदाहरण घेतलेलं आहे आणि ते जे उदाहरण आहे ते आपण समजून घेणार आहे. हे आहे अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या म्हणजे p/q या रूपात आपण मांडलेले आहे. म्हणून एक जे एक्झाम्पल आहे ते आहे आपण 0.777 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं p/q मध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. म्हणून बघा 10x वजा x बरोबर किती आलेलं आहे 7.7 वजा 0.7. मग 9x बरोबर किती येणार आहे तर 7 बघा आणि इथे x बरोबर किती तर 7/9 आणि 7/9चा जो भागाकार आहे तो आलेला आहे 0.777 बरोबर 7/9. अशा प्रकारे आपण अखंड आवर्ती दशांश चिन्ह हे उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. आणि आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 7.529529529529 म्हणजेच आवर्ती सारखी सारखी येणारी संख्या पुन्हा पुन्हा येणारी संख्या. आता आवर्ती दशांश अपूर्णांक p/q ह्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. म्हणून आपण 1000x वजा x बरोबर किती लिहिलेलं आहे तर आलेलं आहे 7529 पूर्णांक किती तर 529 वजा 7.529 मग किती आलेलं आहे बघा तर 1000 मधून x आपण वजा केलेला आहे म्हणजेच 999x आलेला आहे बरोबर 75220 आणि मग x बरोबर इथे आपण 7522 घेतलेलं आहे. छेदस्थानी आलेले आहे 999. याचा आपण काय केलेलं आहे तर भागाकार करून घेतलेला आहे म्हणून 7.529. आता आपण जसं भागाकार करत जाऊ तशी तशी ही संख्या काय होणार आहे पुन्हा येणार आहे. म्हणून आपण याच्यावरती काय दिलेले आहे तर एक रेष दिलेली आहे. तर याचा जो भागाकार आहे तो कशाचा आलेला आहे बघा 7522/999. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे काही माहिती काही सूत्र जे आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर ते बघा काय आहे
तर इथे आपण बघू शकतो की दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत हे आपल्याला काय करायचे आहे, पाहायचे आहे. आणि त्याप्रमाणे 10, 100 की 1000 यापैकी योग्य संख्येने आपल्याला काय करायचे आहे, गुणायचे आहे. मग 2.3 या संख्येत 3 हा एकच अंक आवर्ती आहे, म्हणजे 3 3 3 हा जो नंबर आहे तो कसा आहे, आवर्ती आहे. म्हणून 2.3 ही संख्या p/q रूपात आणण्यासाठी तिला आपल्याला कशाने गुणावे लागेल, तर 10ने गुणावे लागेल. 10ने तिला आपल्याला काय करावं लागेल, गुणावे लागेल. म्हणून 1.24 या संख्येत 2 4 हे 2 अंक आवर्ती आहेत. आता इथे किती आवर्ती आलेले जो नंबर आहे ते आलेले आहेत, तर 2 4 हे नंबर पुन्हा आलेले आहेत, आवर्ती आलेले आहेत. म्हणून 1.24 ला 100ने आपल्याला गुणायचं आहे, कारण 2 आलेले आहेत ना नंबर, म्हणून आपण याला 100ने गुणायचं आहे. आणि जर 3 नंबर आले तर मग साहजिकच आहे त्याला कशाने गुणावे लागेल, तर 1000ने गुणावे लागेल. म्हणून बघा इथे आपण घेतलेलं आहे की जर 1.523 या संख्येत बघा 5 1 3 हे 3 अंक आवर्ती म्हणून आलेले आहेत, म्हणून याला आपल्याला कितीने गुणावं लागेल, तर 1000ने गुणावं लागेल. तर बघा अशा पद्धतीने हे जे काही नियम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव आपल्याला तपासायचे आहे आणि त्यामध्ये बघा 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्याच्या दशांश रूप काय असते, अखंडित असते. म्हणून 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदांचा अवयव असेल तर त्या संख्येचे काय असणार आहे, तर दशांश रूप हे अखंड आवर्ती असे असणार आहे. म्हणून पहिलं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि बघा आपले जे पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. बघा 127/200. मग 127/200 ह्या परिमेय संख्येला दशांश रूपात करण्यासाठी 127ला आपल्याला 200ने काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, 200ने 127ला काय केलेलं आहे, भागितलेलं आहे. तर बघा इथे आपण भागाकार घेतलेला आहे, शून्याचा भाग जातो, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, तर 1 2 7 आणि हे 0 शून्याचा भाग गेलेला आहे, म्हणून 1200 आपण इथे घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला जे नंबर आहे ते वजा करायचे आहे. बघा 707 0 0 आपण घेतलेला आहे. मग हे 600 आपण इथे घेतलेलं आहे, 6चा भाग गेलेला आहे. 600 200 बेसक किती, तर 600. म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 200मध्ये कितव्या स्थानी 600 येतात, तर तिसरं जे 6वे जे स्थान आहे त्याच्या स्थानी काय येतात, तर 600 येतात. म्हणून आपण इथे घेतले 600. 700 मधून आपण काय केलेलं आहे, 600 वजा केलेले आहे. बघा किती आलेले आहे, तर 1000 आलेले आहे आणि हा जो 0 आहे तो आपण इथे घेतलेला आहे. आता 1000 मधून 1000 आपण काय केलेले आहे, मायनस केलेले आहे. मग किती राहिलेले आहेत, तर 0 राहिलेले आहे. मग आपण कशाला भागितलेला आहे, 127ला 200ने भागितलेला आहे. मग आपला जो भागाकार आलेला आहे तो 0.635 हा आपला काय आलेला आहे, तर भागाकार आलेला आहे. तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण. आता आपण घेऊया आपलं दुसरं उदाहरण. ते देखील आपण इथे काय केलेलं आहे, तर सॉल्व करून घेतलेलं आहे. म्हणून बघा जे 25/99 याला आपल्याला भागायचं आहे. मग 25/99 या परिमेय संख्येला दशांश रूपात करण्यासाठी 25ला 99ने आपल्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणून 99 आपण इथे घेतला, शून्याचा भाग साहजिकच आहे जाणार आहे. म्हणून शून्याचा भाग आपण दिलेला आहे, आलेले आहे 250. मग त्यामधून आपल्याला किती मायनस करायचे आहे, तर 198 आपण ते केलेले आहेत आणि इथे आलेले आहेत 52 आणि मग वजा 495 जे आपण इथे मायनस करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला 495 मध्ये काय करायचं आहे, तर मायनस करायचे आलेले आहे 25. मग वजा 198 बरोबर किती आलेलं आहे, की 520 वजा 495. छेदामध्ये बाकी किती उरलेले आहे, तर 25 बाकी उरलेले आहे. आणि बघा आपल्याला शून्याचा भाग गेल्यामुळे इथे किती आलेले आहेत, तर 0
पूर्णांक 25 हे आपल्या आलेलं आहे. मग भागल्यानंतर 25/99 बरोबर किती आलेलं आहे तर 0.25 हे आवर्ती संख्या जी आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणून 0.25 ही आवर्ती आलेली आहे, म्हणून त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे तर रेष दिलेली आहे, एक लाईन दिलेली आहे. आणि आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. 0.6 मग 0.6 ह्याला परिमेय संख्या म्हणजे P/Q ह्या रूपात आपल्याला मांडायचं आहे. त्यासाठी x बरोबर 0.666 बरोबर किती तर 0.6. मग 10x बरोबर 6.666 हे बरोबर किती आलेलं आहे तर 6.6. मग 10x वजा काय केलेलं आहे आपण x केलेला आहे बरोबर 6.6 वजा 0.6. मग 10 मधून x आपण मायनस केलेला आहे, 9x आलेला आहे बरोबर 6. मग x बरोबर किती तर 6/9 आणि 2/6 बरोबर किती आलेलं आहे तर 0.666 म्हणजेच 2/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे दुसरा प्रश्न आहे, दुसरं जे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ते आहे 0.37. मग 0.37 हा आवर्ती दशांश पूर्णांक P/Q रूपात आपल्याला लिहायचा आहे. समजा x बरोबर 0.37 बरोबर 0.3737 हे आवर्ती आलेलं आहे. म्हणून 100x बरोबर किती आलेलं आहे तर 37.3737. मग 100 मधून आपल्याला काय करायचं आहे, x जो आहे तो मायनस करायचा आहे. बघा 100x वजा x बरोबर किती आलेलं आहे तर 37.3737 बरोबर किती आलेलं आहे तर 0.3737 हे आलेलं आहे. म्हणजेच 99x बरोबर किती तर 37. मग x बरोबर 37/9 आणि उत्तर काय आलेलं आहे आपलं तर 0.37 बरोबर 37/99 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढील जो आपला पॉईंट आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. आता आपण इथे करणार आहोत तर अपरिमेय आणि वास्तव्य संख्या ज्या आहेत, अपरिमेय आणि वास्तव्य संख्या ह्या आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, अपरिमेय आणि वास्तव्य संख्या ज्या आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. तर आपण इथे पाहू शकतो की वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध आपल्याला करता येते. आणि वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरू ती P/Q असे आपण मानू. त्यानंतर P/Q हे त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे. म्हणजेच P व Q मध्ये एक पेक्षा वेगळा सामायिक जो विभाजक नाही असे आपण काय केलेलं आहे मानलेले आहे. म्हणजेच वर्गमुळात वर्गमुळात 2 बरोबर P/Q म्हणून 2 बरोबर P वर्ग छेद Q वर्ग दोन्ही बाजूंचा वर्ग आपल्याला करायचा आहे. म्हणून 2Q वर्ग बरोबर P वर्ग. मग P वर्ग ही काय आहे तर ती समसंख्या आहे. आणि आता P वर्ग ही समसंख्या आहे म्हणून P सुद्धा काय आहे तर समसंख्या आहे. म्हणजेच 2 हा Pचा काय आहे विभाजक आहे. हे आपलं झालं समीकरण 1. मग P बरोबर TT. मग P वर्ग बरोबर 4T वर्ग. मग T बरोबर काय हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून 2Q वर्ग बरोबर 4T वर्ग. मग P वर्ग बरोबर 2Q वर्ग हे आपण इथे घेतलेलं आहे. म्हणजेच Q वर्ग बरोबर काय आहे तर T वर्ग असं आहे. मग Q वर्ग ही काय आहे तर समसंख्या आहे. मग Q ही समसंख्या आहे आणि 2 हा Qचा काय आहे सुद्धा विभाजक आहे. हे दुसरं समीकरण आपण इथे घेतलेलं आहे. मग विधान 1 व विधान 2 वरून 2 हा P आणि Q यांचा काय आहे सामायिक विभाजक आहे. तर आता आपल्याला इथे सामायिक विभाजक मिळालेला आहे. ही काय आहे विसंगती आहे. कारण P/Q मध्ये P आणि Q चा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. मग वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत चुकीचे आहे. वर्गमुळात 2 ही काय आहे अपरिमेय संख्या आहे. आणि वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात. या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यारेषेवर आपण दाखवू शकतो. जी संख्या संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असं आपण म्हणतो.
थोडक्यात संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक व वास्तव संख्या असते आणि प्रत्येक वास्तव संख्येशी निगडीत असणारा बिंदू संख्या रेषेवर असतो. तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक परिमेय संख्या वास्तव संख्या असते, हे आपण इथे शिकलेलं आहे. परंतु वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात वजा वर्गमुळात 2 पाय 3 अधिक वर्गमुळात 2 अशा वास्तव संख्या कशा आहेत, तर परिमेय संख्या नाहीत. हे आपण इथे अभ्यासलेलं आहे. म्हणून प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असतेच असं नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं